एक प्रश्न आहे, तुम्ही कधी विचार केलात का की शूद्र म्हणजे नेमकं कोण? ते नेहमीच असे होते का? त्यांना कायम खाली का ठेवलं गेलं? आपल्याला सांगितलं जातं शूद्र हे ब्रह्माच्या पायातून जन्मले, ते कनिष्ठ आहेत, हे असंच आहे आणि हे नेहमी असंच होतं. पण एक माणूस होता ज्यानं हे ऐकलं आणि मग त्याने एक काम केलं जे कुणीही केलं नव्हतं. त्यानं इतिहास उचकवला, वेद उघडले, ग्रंथ वाचले, पुरावे शोधले आणि सिद्ध केलं जे सांगितलं जातं ते खोटं आहे. शूद्र कनिष्ठ म्हणून जन्मले नव्हते, त्यांना जाणीवपूर्वक खाली ढकललं गेलं. तो माणूस, ती व्यक्ती म्हणजे महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि ते पुस्तक म्हणजे शूद्र कोण होते. 1948 साली लिहिलेलं हे पुस्तक इतिहासाच्या खोट्या गोष्टींना थेट आव्हान देतं आणि एक सत्य समोर आणतं जे ऐकायला अवघड आहे पण जाणून घेणं गरजेचं आहे. ऐकायला तयार व्हा आपल्या ऑडिओ क्रांती सोबत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव सांगायला नको, पण हे पुस्तक त्यांनी का लिहिलं हे समजणं महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर एक प्रश्न मनात बाळगला होता, जाती व्यवस्था कशी जन्मली? शूद्रांना सर्वात खाली का ठेवलं गेलं? हे नेहमीपासूनच असं होतं असं सांगितलं जातं, पण खरंच असं होतं का? बाबासाहेब फक्त भावनेनं बोलणारे नव्हते, ते शास्त्रज्ञासारखे विचार करायचे, पुरावे मागायचे, तर्क लावायचे. आणि म्हणूनच त्यांनी वेद, उपनिषदे, पुराणे, मनुस्मृती हे सगळे ग्रंथ बारकाईने वाचले, त्यातले संदर्भ तपासले, इतिहास उलगडला आणि जे सापडलं ते थक्क करणारं होतं. आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं 4 वर्ण आहेत. ब्राह्मण म्हणजे ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेले, त्यांचं काम ज्ञान आणि धर्म. क्षत्रिय म्हणजे खांद्यातून जन्मलेले, त्यांचं काम राज्य आणि युद्ध. वैश्य म्हणजे मांडीतून जन्मलेले, त्यांचं काम व्यापार आणि शेती. शूद्र म्हणजे पायातून जन्मलेले, त्यांचं काम सेवा आणि कष्ट. हे देवानं ठरवलं, हे बदलत नाही, यावर प्रश्न विचारायचे नाही. पण बाबासाहेब थांबतात आणि विचारतात, हे नेहमीच असं होतं का? शूद्र नेहमीच पायातून जन्मलेले होते का, की हे नंतर बनवलं गेलं? आणि इथूनच सुरू होतो इतिहासाचा एक थक्क करणारा प्रवास. बाबासाहेब ऋग्वेदात जातात, सर्वात जुना वेद, आणि तिथे त्यांना काय सापडतं? ऋग्वेदात शूद्र हा शब्द फक्त एकदाच येतो, फक्त एकदा, आणि तिथे त्याचा अर्थ कनिष्ठ असा होत नाही. मग शूद्र इतके खाली कसे आले? बाबासाहेब सांगतात, शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते, आर्यांमधलाच एक समूह. राजे होते, योद्धे होते, सत्ता होती त्यांच्याकडे. मग काय झालं? आर्यांच्या इतिहासात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सत्ता संघर्ष होता. शूद्र राजांनी ब्राह्मणांशी वाद घातला, त्यांना मान दिला नाही, काही विधी नाकारले आणि ब्राह्मणांनी बदला घेतला धर्माच्या माध्यमातून. त्यांनी शूद्रांना सांगितलं, तुम्ही उपनयन संस्कार करू शकत नाही. उपनयन म्हणजे जानवं म्हणजे द्विज, दोनदा जन्मलेला होण्याचा अधिकार. तो नाकारला आणि एका क्षणात राजे असलेले शूद्र सेवक बनले. हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या काळात उपनयन संस्कार म्हणजे सगळं होतं. शिक्षण घेण्याचा अधिकार उपनयनानंतरच मिळायचा, वेद वाचण्याचा अधिकार, धार्मिक विधींमध्ये भाग घेण्याचा अधिकार, समाजात मान मिळण्याचा अधिकार. उपनयन नाकारलं म्हणजे हे सगळं नाकारलं. शूद्र राजे होते, पण एका निर्णयानं ते शिक्षणाशिवाय, हक्कांशिवाय, मानाशिवाय झाले आणि पिढ्यानपिढ्या ते चालत राहिलं. कारण शिक्षण नाही म्हणजे इतिहास माहित नाही, इतिहास माहित नाही म्हणजे आपण कोण होतो हे माहित नाही, आपण कोण होतो हे माहित नाही म्हणजे आपण जे आहोत ते बरोबर आहे असं वाटतं. हे किती चतुर होतं आणि किती क्रूर होतं. बाबासाहेब मनुस्मृतीकडे येतात आणि ते दाखवतात कसं एका ग्रंथानं शूद्रांना कायमचं खाली ठेवण्याची व्यवस्था केली. मनुस्मृती सांगते, शूद्रांना संपत्ती साठवू नये, कारण संपत्ती असली तर तो स्वतंत्र होईल. शूद्रांना शिक्षण घेऊ नये, कारण शिक्षण असलं तर तो प्रश्न विचारेल. शूद्रांना उच्च वर्णाशी समान पातळीवर वागू नये, कारण समानता असली तर व्यवस्था मोडेल. बाबासाहेब सांगतात, हे नियम देवानं दिले नाहीत, हे नियम त्यांनी बनवले ज्यांना सत्ता टिकवायची होती. आणि सर्वात मोठी चाल, या नियमांना धर्म म्हटलं म्हणजे तोडलं तर पाप, प्रश्न विचारला तर नरक. बाबासाहेब एक महत्वाचा तर्क मांडतात, जर शूद्र हे खरंच जन्मताच कनिष्ठ असते तर त्यांना इतक्या कायद्यांनी बांधण्याची गरज का होती? जर एखादी गोष्ट नैसर्गिक आहे तर तिला कायद्यानं लादण्याची गरज नाही. सूर्य उगवतो त्यासाठी कायदा नाही, पाणी खाली वाहतं त्यासाठी नियम नाही, पण शूद्रांना खाली ठेवण्यासाठी शेकडो नियम होते, कठोर शिक्षा होत्या. का? कारण ते नैसर्गिक नव्हतं, ते जाणीवपूर्वक लादलेलं होतं आणि लादलेल्या गोष्टी टिकवण्यासाठी बळाची गरज असते. हा तर्क वाचताना थांबावंसं वाटतं. एवढं साधं, एवढं स्पष्ट, पण आपण कधी असा विचारच केला नव्हता. बाबासाहेब सांगतात, शूद्रांनाही खाली ठेवलं, पण त्यांच्याही खाली एक वर्ग बनवला गेला, अतिशूद्र, अस्पृश्य. हे कोण होते? बाबासाहेब सांगतात, हे ते लोक होते जे बौद्ध धर्माचे अनुयायी होते, ज्यांनी ब्राह्मणी व्यवस्था नाकारली होती. त्यांना गावाबाहेर ठेवलं, त्यांचा स्पर्श अपवित्र ठरवला, त्यांची सावलीही नको म्हटलं. हे धर्मानं सांगितलं, पण मुळात हे सत्तेचं राजकारण होतं. जे बंड करतात त्यांना इतकं खाली ठेवा की ते पुन्हा डोकंवर काढू शकणार नाहीत. बाबासाहेबांना स्वतःला हे सहन करावं लागलं होतं. शाळेत वेगळं बसायला लावलं, पाणी वेगळं, स्पर्श निषिद्ध, पण त्या अपमानानं त्यांना तोडलं नाही, त्याने त्यांना घडवलं.
शूद्र कोण होते हे पुस्तक फक्त प्रश्न विचारत नाही, ते उत्तरही देतं. बाबासाहेब सांगतात, इतिहास जाणून घ्या, कारण जो आपला इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही. शूद्र राजे होते हे जेव्हा कळतं तेव्हा एक गोष्ट होते, न्यूनगंड जातो, मी कमी आहे ही भावना जाते, आणि त्या जागी येते अभिमान आणि स्वाभिमान. आणि स्वाभिमान असला की माणूस झुकत नाही, गुडघे टेकत नाहीत. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका म्हणजे इतिहास जाणा, हक्क जाणा. संघटित व्हा म्हणजे एकट्यानं नाही, एकत्र लढा. संघर्ष करा म्हणजे अन्यायाला शांतपणे सहन करू नका. शूद्र कोण होते हे पुस्तक आजही का वाचायला हवं? कारण आजही जात आहे, आजही माणसाला त्याच्या जन्मावरून जज केलं जातं, आजही इतिहासाच्या खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि जेव्हा आपल्याला खरा इतिहास माहीत नसतो तेव्हा आपण खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलं म्हणजे कुणीही आम्ही नेहमी असेच होतो असं म्हणू नये, कुणीही न्यूनगंडात जगू नये, कुणीही अन्यायाला नशिबाचा भाग समजून स्वीकारू नये. खरा इतिहास हे सर्वात मोठं शस्त्र आहे, हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट नेहमी सांगायचे, मी एका समाजाची प्रगती त्यातल्या स्त्रियांच्या प्रगतीवरनं मोजतो. पण शूद्र कोण होते हे पुस्तक सांगतं आणखी एक गोष्ट, ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहित नाही तो समाज पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो, त्याच व्यवस्थेत अडकतो. म्हणून हे पुस्तक वाचा, इतिहास जाणा, स्वतःला ओळखा. कारण जेव्हा माणसाला कळतं मी कोण होतो तेव्हाच तो ठरवू शकतो मला कुठे जायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलला सपोर्ट करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा या पुस्तकातला कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावला. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत रहा, विचार करत रहा, जागे रहा. जय महाराष्ट्र.